चॅनल जीवन ज्योती न्यूज। नेपाळ सरकारने समाज माध्यमावर घातलेल्या बंदीवरून देशात अराजक सदृश्य स्थिती निर्माण झाल्यावर मंगळवारी रात्रीपासून लष्कराने देश पातळीवरील सुरक्षेची सर्व सूत्रे हाती घेतली आहेत। यानंतर नेपाळ हळूहळू पूर्वपदावर येत असताना सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्यात। आंदोलन करणाऱ्या जेनजी गटाने हंगामी सरकारच्या नेतृत्वाबाबत चर्चा केली आहे। माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की, काठमांडूचे महापौर बालेंद्र शहा, वीज मंडळाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलमन घिसिंग यांची नावे चर्चेत असून कार्की यांना अधिक पाठिंबा मिळाला आहे। आंदोलकांच्या गटाने याबाबत एक ऑनलाईन बैठक बोलावली। यामध्ये 5000हून अधिक तरुणांनी सहभाग घेतला होता। नेपाळी काँग्रेसचे सरचिटणीस गगन थापा आणि विश्वप्रकाश शर्मा यांनी संयुक्त निवेदन जारी केले असून यामध्ये जेनजी गटाला सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे। कोणताही निर्णय हा घटनेला आणि कायदेशीर प्रक्रियेला अनुसरून हवा, यावर त्यांनी भर दिलाय। दुसरीकडे लष्कराने गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी कायम ठेवली आहे। त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आणि आंदोलनाच्या नावाखाली संभाव्य हिंसाचार रोखण्यासाठी नेपाळच्या लष्कराकडून गस्त घातली जात आहे। काठमांडूसह अनेक शहरात जवान तैनात करण्यात आले असून सर्व परिसरांना लष्करी छावण्यांचे स्वरूप आले आहे। लष्कराने केलेल्या कारवाईत 27 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 31 शस्त्रे व 3.37 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे। सत्याला वाचा फोडणारे न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज।